नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात झाली. केव्हापर्यंत जाहिराती येऊ शकतात व कशा पद्धतीने आपण त्या जाहिरातींना अप्लाय करू शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात झाली. यासाठी 23 ते 25 तारखेदरम्यान हा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये महाओकाकडून तपासून झालेल्या रोस्टरनुसार त्या जाहिराती तयार करायच्या आहेत व त्या पवित्र पोर्टलला अपलोड करायच्या आहेत. त्यासाठी काही सूचना आल्या आहेत. त्या सूचना अशा पद्धतीने आहेत. जाहिरात भरण्यासाठी सूचना. रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत माननीय न्यायालयात मान्यतेबाबत प्रकरण प्रलंबित असेल अथवा अन्य उचित कारणाने रिक्त पदे भरणे शक्य नसल्यास अशी पदे वगळून संस्थांनी रोस्टरची माहिती भरावी. शिक्षणाधिकारी यांनी रोस्टर व्हेरीफाय केल्यानंतर जी पदे जाहिरातीसाठी मान्य केली आहेत त्या सर्व पदांची जाहिरात देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील पदभरतीसाठी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था जाहिराती देऊ शकतील. संस्थेने ज्या माध्यमातून बिंदू नामावली तपासलेली असेल ते माध्यम रोस्टर भरताना आणि जाहिरात क्रिएट करताना निवडावे. उदाहरणार्थ, मराठी माध्यमाची शाळा आहे व सदर शाळेस विज्ञान शाखा संलग्न आहे. विज्ञान शाखेचे पद भरताना फिजिक्स, केमिस्ट्री एक्सेट्रा भरताना माध्यम मराठी राहील. तसेच रोस्टर भरताना ही माध्यम मराठी राहतील. रात्र शाळांना जाहिरात द्यावयाची असल्यास नाईट स्कूल या टॅबसमोर यस वर क्लिक करावे. रात्र शाळा वगळून अन्य शाळांनी नो या टॅबसमोर क्लिक करावे. जाहिरातीसाठी विषयनिहाय पदाची मागणी नोंदविताना शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचा शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 अभ्यासावा. 6वी ते 8वी गटासाठी भाषा, गणित, विज्ञान, गणित किंवा विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयासाठी जाहिरात देता येईल. संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा. संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा. संस्थेला गणित किंवा विज्ञान दोन्ही विषय शिकू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित किंवा विज्ञान विषय निवडावा. इयत्ता 9वी ते 10वी गटासाठी भाषा, गणित, विज्ञान, गणित किंवा विज्ञान, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयासाठी जाहिरात देता येईल. संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा. तर विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा. संस्थेला गणित किंवा विज्ञान दोन्ही विषय शिकू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित किंवा विज्ञान विषय निवडावा. तसेच संस्थेस इतिहास व भूगोल या विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये मागणी करता येईल. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांपैकी शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र विषय निवडावा. शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा. इयत्ता 11वी व 12वी गटासाठी फक्त पूर्णवेळ पदासाठी जाहिरात देता येईल. संस्थेने जाहिरात तयार केल्यानंतर सेव्ह करून शिक्षणाधिकारी अथवा संबंधित प्राधिकाऱ्याकडे फॉरवर्ड करावी. जाहिरात फॉरवर्ड केल्यानंतर तसा अलर्ट संदेश संस्थेस येतो. जाहिरात तयार करण्यासाठी कार्यपद्धती फ्लोचार्ट होमपेजवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार संस्थेने जाहिरात तयार करायची आहे. पवित्र पदभरतीच्या सविस्तर तपशिलासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 पाहावा. अशा पद्धतीने जाहिराती तयार करण्यात येतील व त्यानंतर उमेदवारांना 28 फेब्रुवारीपासून जाहिराती पवित्र पोर्टलवर दिसतील. उमेदवारांनी अर्ज कसा करावा व आवडीच्या शाळा कशा निवडाव्या यासाठी एक परिपत्रक येणार आहे. त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती असेल. तसेच जे उमेदवार ज्या पदासाठी पात्र असतील त्याच पदाची जाहिरात त्या उमेदवारांना दिसणार आहे. त्यामुळे कुठल्याही उमेदवारांना कुठलीही जाहिरात दिसणार नसून आपण ज्या पदासाठी पात्र आहोत तेच पदासाठी आपल्याला जाहिरात दिसेल व त्या अनुषंगाने आपण त्या पदासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ग्रामविकास विभागातील ज्या काही जागा होत्या त्या म्हणजे 6वी ते 8वीच्या त्या भरण्यासंदर्भात अजूनही कुठलेही शासन नियम नव्हते. परंतु ग्रामविकास विभागाने सांगितले आहे की काही जागा या शिक्षक भरतीमध्ये दिल्या जातील व त्या
भरल्यासुद्धा जाणार आहे. त्यामुळे इयत्ता 6वी ते 8वीसाठी जे काही जिल्हा परिषदेच्या जागा होत्या त्या आता येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला दिसू शकतील. तसेच आरक्षणाचा सुद्धा प्रश्न मिटला असून आरक्षणानुसार या जागा भरल्या जातील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.